जन्माद्यश्च यतोन्मयादितरतः अर्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्यहेया नियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्री ब्रह्मरुद्र प्रभृतिसुरनरद्वीषशत्रुत्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाप्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तं धर्मप्रोज्झितकैतवोऽत्र परमः निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैः ईश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसम् आलयं मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनाङ्मा कृताः श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालवे तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं हरिः ओं हरिः ओं स्वस्तिस्तु अषेढसन्मङ्गलानि सन्तु श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपुटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधनीभूते अद्य श्रीमद्भागवते सप्तमस्कन्धान्तर्गतकथा प्रारम्भे सति नरसिंहप्रादुर्भावकथा प्रारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः हरिः ओं हरिः ओं हरिः ओं ಇವತ್ತು ನರಸಿಂಹ ಜಯಂತಿ. ನರಸಿಂಹದೇವರು ಸಾಯಂಕಾಲದಲ್ಲಿ ಪ್ರಾದುರ್ಭೂತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಸಾಯಂಕಾಲ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾಪೀಠದಲ್ಲಿ ನಾವು ನರಸಿಂಹ ಜಯಂತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಸ್ತೋತ್ರ, ಪಾರಾಯಣ, ಪ್ರವಚನ ಮತ್ತು ನರಸಿಂಹದೇವರ ಕುರಿತು ಹಾಡು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೋತೃಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಕನ್ನಡ ಬಾರದ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರು ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಈ ನರಸಿಂಹ ಪ್ರಾದುರ್ಭಾವದ ಕಥೆಯನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, ಮರಾಠಿಯಲ್ಲೇ ಹೇಳ್ತೇನೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನನ್ನ ಶ್ರೀಮತಿ ಪಾಹಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹ ಇದರ ವಿವರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಎರಡೂ ಭಾಷಾ ಸಂಗಮದ ಈ ಪ್ರವಚನದ ಸಂದರ್ಭವನ್ನು ತಾವು ಕೇಳಿ
ನರಸಿಂಹದೇವರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿದೆ. आज नरसिंह जयंती आहे. नरसिंह हा भगवंताचा चौथा अवतार आहे. चौथा अवतार म्हणजे चौथा पुरुषार्थ देणारा. चौथा पुरुषार्थ कोणता? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4 पुरुषार्थ आहेत. त्या पुरुषार्थामध्ये चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. अर्थात मोक्ष देणारा आणि अत्यंत सर्वश्रेष्ठ. सिंह म्हणजे श्रेष्ठ, सर्वोत्तम मी आहे ते दाखवून देणारा. सर्वोत्तम कसा आहे? त्याला सर्वोत्तम कसे मानायचं? सगळे जन्म घेतात, पण म्हणून एक दिवशी त्यांना शरीर सोडावं लागतं. आणि हे क्रम नियम एक तृणजीवीपासून चतुर्मुख ब्रह्मापर्यंत आहे. प्रळयकालात चतुर्मुख ब्रह्मसुद्धा निघून जातात, पण प्रळयात सुद्धा अत्यंत सर्वोत्तम आहे, संपूर्ण जग माझ्या पोटात ठेवतो म्हणून सांगणारा हा विष्णू आहे. तरी लक्ष्मीला सुद्धा जन्म नाही, ती सुद्धा अनादी आहे. ठीक आहे, पण तो अस्वतंत्र आहे, भगवंताचा अधीन आहे. म्हणून लक्ष्मी सहित नरसिंह, लक्ष्मी सहित नरसिंह हे सर्वोत्तम देवता आहेत. त्या नरसिंहाची उपासना करून सगळे संकटातून मुक्त होणारा बालक आहे प्रल्हाद. संदर्भ आहे कृतयुगात हिरण्यकशिपू नामक अत्यंत दुष्ट व्यक्ती उत्पन्न झाला. होता ऋषीपुत्र, पण आपल्या अहंकाराने, आपल्या विशिष्ट संदर्भातून क्रोधाने हा व्यक्ती स्वतःला अत्यंत श्रेष्ठ मिरवण्यासाठी, देवलोकसुद्धा आपल्या हाती ठेवण्यासाठी त्यांनी ब्रह्माची घनघोर तपस्या केली. ब्रह्म प्रत्यक्ष झाल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं, मला अवध्यत्व वर पाहिजे, मी मरू नये असे आशीर्वाद द्या, हा वर मला द्या. ब्रह्मदेव सांगतात, बघ, जन्म घेतलेला व्यक्ती एक न एक दिन शरीर सोडलंच पाहिजे. पण आता कोणाकडून मरण नको असे पाहिजे तर तू वर मागून घे, मी ते वर तुला देतो. त्यांनी सांगितलं, यमाकडून मरण नको, कोणत्याही देवताकडून मरण नको, आणि देवतांच्या कोणत्याही आयुधाने मरण नको, आणि कोणत्याही मनुष्याकडून मरण नको, आणि सकाळी दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घराचा आत मरण नको, घराचा बाहेर मरण नको. जे काय मनुष्याच्या जीवनात संदर्भ येतो ते सर्व मागून घेतला. आणि एक सांगतो, भूतेभ्यः त्वद्विसृष्टेभ्यः मृत्युर्मा भून् मम प्रभो. हे नरसिंहस्वामी,
तू सृष्टी केलेल्या कोणत्याही माणसाकडून मला मृत्यू नको. तू सृष्टी केलेल्या कोणत्याही जीवापासून मला मरण नको. ब्रह्मदेवाने तथास्तु 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 म्हणत गेले. त्याने विचार कशाला केला नाही? त्यांना माहीत होता मी सृष्टी न केलेला एक व्यक्ती आहे, तो आहे विष्णू, त्याला बघून घेईल. आणि हा अवध्यत्व व्रत प्राप्त करून त्याने भूलोक, भुवरलोक, सुवरलोक, स्वर्गलोक, इंद्रलोक सुद्धा सर्वत्र तो आपल्या अधिकारात घेतला. आणि ऋषी मुनी देवतांना अत्यंत पीडा देऊ लागला. याचे पीडेतून अत्यंत पीडित झालेले देवता, पीडित झालेले सगळे देवता परमात्म्याकडे गेले, विष्णूकडे गेले. आणि त्यांनी विष्णूला सांगितलं, परमात्मा काही तर कर, लवकरात लवकर या दुष्टाकडून आम्हाला मुक्ती दे. त्यावेळी साक्षात विष्णू सांगतात, त्याला मारणं तितकं सुलभ नाही. भगवान, तुम्हाला सुद्धा सुलभ नाही का? तुम्हाला सुद्धा हे कठीण आहे का? त्यांनी सांगितलं, नाही, माझा एक नियम आहे की मी ब्राह्मणाला मारत नाही. ब्राह्मणो मम देवता. पण हा ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण असून सुद्धा वाईट काम केलं तर? हां, जेव्हा ब्राह्मण यदा वेदेषु देवेषु, वेदाची निंदा जेव्हा करतो, देवतांना पीडा देतो आणि माझ्या भक्तांना पीडा देतो, त्यावेळी तो ब्राह्मण असला तरी मी मारणार आहे. यदा देवेषु वेदेषु विप्रेषु च साधुषु, सज्जन लोकांना जेव्हा अत्यंत पीडा देतो, त्यावेळी मी त्याला मारतो. आता सगळे देवता वापस आले. त्यांनी सांगितलं की हिरण्यकशिपूच्या समोर उभा राहून त्याच्याशी वाद करण्याची शक्ती कोणाकडे आहे? म्हणून हिरण्यकशिपू सर्व लोकांना तिरस्कारच करतो, आपला अधिकार जमावतो. वेद आणि देवता, भक्त त्याचा द्वेष कसा काय करेल? म्हणून एक मीटिंग देवाने घेतलं. त्या मीटिंगमध्ये बृहस्पत्याचार्याने सांगितलं, ठीक आहे, स्वतः एक भगवत भक्त पुत्र त्याला उत्पन्न झाला पाहिजे आणि तो विष्णुद्वेषी पिताचा जेव्हा द्वेष करेल त्यावेळी मी त्याला, भगवंत त्याला मारतील. पण दुष्ट हिरण्यकशिपूला भगवत भक्त पुत्र कसे उत्पन्न होणार? ही सुद्धा एक समस्या होती. एकदा अजून शक्ती प्राप्त करण्यासाठी हिरण्यकशिपू मंदर पर्वतावर येऊन बसला, तपस्या सुरू करणार. तितक्यात बृहस्पत्याचार्य एका पोपटाचा आकृती घेऊन ज्या वृक्षाच्या खाली तपस्या करीत होता, सुरू करणार होता हिरण्यकशिपू, त्या झाडावरती बसून ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असा जप करू लागला. हिरण्यकशिपू सांगितलं, छे अपशकुन, ज्या नारायणाचा मी द्वेष करतो त्याच्याच नाव तपस्येचा आरंभ आहे. त्या पोपट्याला प्रकटण्याचा प्रयत्न करतो पण तो अदृश्य होतो. हिरण्यकशिपूने सांगितलं, हे चांगलं नाही, दुसऱ्याकडे जातो. सकाळ ते संध्याकाळपर्यंत
10 जागात तो जाऊन बसला, वेगळ्या वेगळ्या जागात. पण जिथे जिथे तो गेला तिथे परत पोपटाच्या रूपाने बृहस्पत्याचार्य यायचं, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय बोला. तो हिरण्यकशिपूने आज मुहूर्त चांगला नाही म्हणून घरी वापस आला. घरी वापस आल्यानंतर तिची बायको जो कयादू होती, अत्यंत सात्विक प्रवृत्तीची, देवभक्त, आणि तिला माहीत होता हिरण्यकशिपू पकडलेला काम अर्धात सोडत नाही. घरी आल्यानंतर तिला अत्यंत आश्चर्य वाटलं. त्याने हिरण्यकशिपूला विचारलं की आपण असे का अर्धात तपस्या सोडून आले? अगं काय करायचं, आजचा दिवस माझ्यासाठीच अपशकुनाचा. काय झाला? तुम्हाला अपशकुन करण्याची शक्ती कोणाकडे आहे? तो त्यानंतर त्याने सांगितलं, मी तिथे जाऊन बसलो होतो, तपस्या सुरू करणार. तितक्यात एक पोपट येत होता, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय म्हणायचं. म्हणून अपशकुन म्हणून दुसऱ्याकडे गेलो, तिसऱ्याकडे गेलो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10 जागा, पण तो सोडला नाही. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. तो म्हणत होता. कयाधूच्या मनात एक दुसरंच विचार आला, माझ्यात विष्णुद्वेषी नवऱ्याच्या तोंडातून ओम नमो नारायणाय शब्द येत आहे, कसाही करून 108 त्याच्याकडून म्हणून घेऊ, म्हणजे त्याचा देह पवित्र होईल आणि मी ऋतुस्नात आहे आणि गर्भधारण केला तर एक भगवत भक्त मला उत्पन्न होईल. म्हणून तिने विचार केला, नवऱ्याकडून काम करून घ्यायचं असेल तर स्त्रियांना एकच उपाय आहे, त्याला जो आवडतो ते स्वयंपाक केला पाहिजे. जेव्हा तुला काहीतरी पाहिजे असेल तर नवऱ्याला जे आवडतो तो स्वयंपाक केला पाहिजे, त्यानंतर जे मागतात ते नवरा हा म्हणतो. त्याने हिरण्यकशिपूला जे आवडत होता तसे विविध पक्वांना त्याने केलं. आता चला जेवायच्या अंघोळीला चला. तेव्हा विचारलं, तुम्ही काल काय म्हणत होतात की आज सकाळ आता आल्यानंतर म्हणत होता की मी कोणी पोपट आला काय तर नमो का नमो नमो काय तर म्हणला, ते काय म्हणला आता सांगा बघू. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. आंघोळ झाल्यानंतर परत विचारतो. जेवणाच्या आधी तिने विचारलं, जेवणामध्ये परत विचारला. हिरण्यकशिपूला सांगितलं, काय इतका सांगितलं तरी सुद्धा तुझ्या डोक्यात बसत नाही का? आता तू नको म्हणेपर्यंत मी सांगणार, नंतर तू विचारू नकोस. तो कयाधूला तेच पाहिजे होता. हिरण्यकशिपू म्हणू लागला, मी तिकडे गेल्यानंतर ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. 10, 20, 25, 50 झाले, 100 झाले, 108 झाले, अजून 10 कमी पडले असते तर आता पुरे मला माहीत झालं. म्हणून त्याच्याकडून 108 नमो नारायणा जप करून त्या दिवशी त्याच्या शुद्ध शरीरातून तिने गर्भधारण केलं. अर्थात पती पत्नी जेव्हा देवाचं नाव घेतात आणि रोज देवाचे जप करतात, त्यामुळे भगवत भक्त पुत्र उत्पन्न होतात. डिशुम डिशुम सिनेमा बघितला तर डिशुम डिशुम करणारे संतान होतात. आणि रागात असेल तर रागीटच मुलं उत्पन्न होतात. कसे तुम्ही असाल तसा मुले उत्पन्न होतात. पण त्याने ओम नमो नारायणाय जप केला होता आणि ती गर्भिणी झाली. दुसऱ्या दिवशी हिरण्यकशिपू तपस्याला निघाला. देवताने सांगितलं, आमचं काम झालं, आता निश्चिंत. साधारण त्या कयाधूला 4-5वा महिना चालू होता. त्यावेळी इंद्राने हिरण्यकशिपूच्या नगरावरती युद्ध पुकारला. युद्ध त्याच्यावरती स्वारी केली. जे हातात भेटत होते त्या राक्षसांना मारू लागला. कयाधूने विचार केला की कसाही मी ह्याच्यातून सुरक्षित जाऊ आणि माझ्या मुलाला काय होऊ नये. तो
एका पळवाटा म्हणून पळत होते. इंद्राने बघितला आणि त्याला पकडला, त्याचा केस पकडला आणि खड्ग वर केला. तितक्यात नारद तिथे आले. ए इंद्रा, काय करतो रे? स्त्रीला मारून पाप तुला घ्यायचं आहे का? अबला स्त्री, राक्षसांना मार, जे ज्यांच्या हातात शस्त्र अस्त्र आहे त्यांना मार. स्त्री हत्याने पाप कशाला घेणार तू? तो इंद्र सांगतो, मला स्त्री म्हणून नाही, आत्ता एका हिरण्यकशिपूच्या मुळे मला इतका त्रास होत आहे. अजून एकाचा मुलगा जोडी आला, ज्युनियर हिरण्यकशिपू. दोघांना मी त्यांच्या पुढे कशाला जाऊ, कसे युद्ध करू? नारद सांगतात, तिचा पोटात जो वाढत आहे ना, तो ज्युनियर हिरण्यकशिपू नाही आहे, एक भगवत भक्त बालक आहे. मी ह्याला माझ्या आश्रमला घेऊन जातो, सुरक्षित ठेवतो, तुला काय करायचं कर. म्हणून कयाधूला आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि रोज सकाळी 2-4 तास, संध्याकाळी 2-4 तास सगळं शास्त्र पुराण कयाधूच्या पुढे नारद सांगत होते. केव्हा केव्हा कयाधूला झोप येत होता, ती झोपत होते, पण आत असलेला मुलगा हां हां पुढे हां असे म्हणत होता. नारदाने सर्व शास्त्र शिकवले आणि गर्भातच तो अत्यंत श्रेष्ठ विद्वान, श्रेष्ठ ज्ञानी, परम भगवत भक्त झाला आणि योग्य सुमुहूर्तावर प्रल्हादाचा जन्म झाला. वाढू लागला. तितक्यात हिरण्यकशिपू सुद्धा मोठा वर घेऊन बल प्राप्त करून वापस घरी आला. मुलगा झाला म्हणून आनंद झाला, अत्यंत आनंद झाला त्याला. मुलगा वाढत होता, 1 वर्षाचा झाला, पण कोणाशी बोलायचं नाही, खेळायचं नाही, जेवायला यायचं नाही, जेवणकडे नाही, कुठे तर घराच्या कोपऱ्यात बसायचं, काही चिंता करायचा, केव्हा केव्हा तर रडायचं, केव्हा केव्हा तर हसायचं, केव्हा केव्हा तर उभा राहून नर्तन करायचं. तो देवचिंतन करीत आनंद जेव्हा होतो, आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून येत होते. तेव्हा जास्त आनंद होता, तो जाऊन नर्तन करायचा आणि देवदर्शन भेटला नाही म्हणून रडायचा, देव आल्यानंतर हसायचा. पण ह्या लोकांनी समजलं की त्याला काय वेडगीड लागले आहे का. जसा जसा मोठा होऊन झाला तेथपर्यंत कोणाचाही खेळायला जायचं नाही, कोणाचं मिसळायचं नाही, कुठे तर जाऊन असा रडायचा, हसायचा, काय तर नर्तन करायचं. हिरण्यकशिपूला चिंता झाली, माझ्या पोटातून एक वेडा मुलगा कसा काय उत्पन्न झाला. 5 वर्षाचा होता त्यावेळी त्याने आपल्या गुरु शुक्राचार्यांना आपल्या राज्यात आवाहन करून घेतले. शुक्राचार्य आले. काय हिरण्यकशिपू इतकं बलवान, समर्थ, अत्यंत समर्थ व्यक्ती होऊन सुद्धा तू अत्यंत चिंतित आहे, काय झालं, काय करायचं? गुरुदेव, चांगला मुलगा उत्पन्न झाला म्हणून संतोषित होता, पण तो वेडा निघाला, काय करायचं? शुक्राचार्याने बघितलं, नाही वेडा नाही आहे, काही तर ग्रहबाधा झाला असेल. एक काम कर, ह्याचा मुंज कर, उपनयन कर. उपनयनाने दुसरा जन्म भेटतो, काही दोष असेल तर निघून जातो. त्यावेळी उपनयन म्हणजे घरात मुंज झाली नाही, गुरुकडे पाठवायचं, हेच उपनयन. घरात देवपूजा नंतर घेऊन तिकडे गेल्यानंतर गुरुजी गायत्री उपदेश द्यायचा, तो खरं उपनयन होता. आणि शुक्राचार्यांचा आश्रम हिमालयाच्या वरती. हिरण्यकशिपूने सांगितलं, नाही, मी इतकं दूर मला मुलाला पाठवणार नाही, तुम्हीच इथे गुरुकुल सुरू करा. शुक्राचार्याने सांगितलं, बघ हिरण्यकशिपू, तुझ्यासारख्या असंख्य दैत्यांचा मी गुरु आहे, अनेक लोकांचा,
मी एकत्र राहू शकत नाही. माझे 2 मुले आहेत, शंड आणि अमर्क, त्यांना मी पाठवतो आणि ते तुझ्या मुलाला गुरुकुल काढून दे आणि दुसरे अनेक मुले असतील तर त्यांना पाठवून दे, त्यांना शिकवतील. आणि तुझा मुलगा जवळच असेल, तुझ्या नगरातच असेल. त्याने गुरुकुल काढला. अनेक दैत्य बालक तिथे आले शिकायला. पण हिरण्यकशिपूने सांगितलं, तुमच्या गुरुकुलामध्ये वेदाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, कोणत्याही विष्णूचं नाव घ्यायचं नाही, तुळशीचा रोपे तिकडे घालायचा नाही आणि गाईला तिथे ठेवायचा. फक्त कसे बलिष्ठ व्हायचं, कसे युद्ध करायचं, शत्रूचं डोकं कसं फोडलं पाहिजे, असले ते शिकवा. देवाच्या विषयी काही शिकवू नका. 1 वर्ष लोटला. हिरण्यकशिपू मुलाला आपल्याकडे बोलून घेतला. 1 वर्ष त्या गुरूंच्याकडे कोणती विद्या, किती युद्धविद्या शिकल्या आणि किती खेळात प्रवीण आहे ते बघण्यासाठी तो आईने त्याला चांगला जेवायला घातला आणि वडिलाकडे प्रल्हाद आला. हिरण्यकशिपू त्याला उठून आपल्या मांडीवर बसवून घेतला. सिंहासनावर बसला होता आणि त्यानंतर सांगितलं, प्रल्हाद, 1 वर्षापर्यंत गुरुकुलात तो शिकलेला आहे. माणसाचा जीवनाचा उद्देश काय असला पाहिजे तुला किती माहिती आहे मला सांग. तो वीर झाला काय पाहिजे का, तो राजा झाला पाहिजे का, तो विद्वान झाला पाहिजे का, प्रमुख योद्धा झाला पाहिजे का, काय झाला पाहिजे, तुला जीवनाचा उद्देश तुझा काय आहे आणि चांगला संसार कसा काय करायचा. प्रल्हाद सांगतो, नाही, ह्याचा कोणताही उद्देश माझ्या जीवनात नाही. हित्वात्मपातम ग्रहमंधकूपम वनम गतो यत हरिमाश्रयेत. वडील, हा संसार मनुष्याच्या पतनाचा कारण आहे. या संसारात रोज अनेक पाप होतात. यामुळे आम्ही अत्यंत हीनगतीत जातो. म्हणून जीवनाचा मुख्य उद्देश जेव्हा थोडा बुद्धी येते, जाण येते, तशा वेळी घर सोडून जंगलात जाऊन किंवा ज्ञानी लोकांचा जवळ जाऊन त्या विष्णूच्या शरणी जाणं हेच माझा जीवनाचा उद्देश आहे. प्रल्हादाचा एक एक शब्द हिरण्यकशिपूला त्रास देत होता. ज्या विष्णूचा मी शत्रू आहे, ज्या विष्णूने माझा भाव हिरण्याक्षला मारला आहे, त्याच्या शरणात जायला सांगतो. प्रल्हादाला उचलला, फेकून दिला. गुरुनं सांगितलं, गुरु हेच शिकवले काय ना, त्याला हेच शिकवले काय तुम्ही. गुरु थरथरत होते. त्याने सांगितलं, आम्ही सांगितलं नाही, हे शिकवलं नाही. त्यावेळी प्रल्हाद उठतो, सांगतो, गुरुनं कशाला दोष देता. वडील, ही विद्या शिकल्याने येत नाही, ही विद्या ऐकल्याने येत नाही. ही विद्या सतत श्रवण आणि भगवंताच्यावरती विशेष भक्ती असेल तरच ही विद्या येते. ते गुरुनी हे शिकवलं नाही. गुरुनी चांगलं दुसरं तुम्ही सांगितलेलं शिकवलेलं. तेव्हा गुरुंना थोडा धैर्य आला. त्याने सांगितलं, राजा क्षमा कर. राजकुमार म्हणून ह्याला लाडाने आम्ही शिकवलं. ह्याला आम्ही आमच्या गुरुकुलात घेऊन जातो. रोज मारून मारून त्याच्या तोंडातून देवाचं नाव आला नाही पाहिजे, तसा ह्याला शिक्षा देऊन मी शिकवतो. पाठवा.
हिरण्यकशिपूने पाठवून दिला. पण प्रल्हादाला मारायचं कसं? क्लासमध्ये सर्वांचा पहिला येऊन बसत होता. केव्हाही क्लास बंक करत नव्हता आणि केव्हाही आज माझी तब्येत नाही, मी घरी जातो म्हणून केव्हाही सांगितलं नाही. आणि केव्हाही तो गुरुना न बघता कुठं तर पळून घेऊन खेळत बसला नाही. जे एक सांगत होते गुरु, ते संपूर्ण 100 मार्क इतकं उत्तर त्यांना द्यायचं. आपल्या नियममध्ये गुरुसेवा करायचा, सर्व करत होता. गुरुना म्हटला याला पश्चाताप झालाय म्हणून तो परत 1 वर्षानंतर, तेव्हा 7वा वर्ष त्याचा चालू होता, त्यावेळी हिरण्यकशिपूने त्याला बोलून घेतलं. त्यावेळी आईने सांगितलं, अरे वडिलांना राग येईल तसं व्यवहार करू नकोस रे. कशाला रागवतो? गेल्या वर्षी तुला फेकून दिले बघ. सांगितलं, आई तूनेच मला शिकवले होते ना खोटं बोलायचं नाही म्हणून. मी खोटा बोलू का? नाही रे नाही, मी जे काही सत्य होतं तोच बोलला. असं तेच बोलणार आहे. कयाधूने सांगितलं, ठीक आहे. देवाला प्रार्थना केली, देवा माझ्या मुलाचं रक्षण करा. हिरण्यकशिपूने परत त्याला मांडीवर पडून घेतला. सांग, जी विद्या शिकल्याने मनुष्य सुशिक्षित मानला जातो, कोणती विद्या शिकल्याने सुशिक्षित मानला जातो? त्यावेळी विद्या होती शुक्रनीती. शुक्रनीतीच गुरुकुलाचा मुख्य ग्रंथ होता. शुक्रनीतीमध्ये कसे काय आहे, कसे शत्रूला विनाश करायचा, कसे आपला स्वार्थ साधून घ्यायचा, कसे जास्तीत जास्त श्रीमंत व्हायचं, हे सर्व शुक्रनीतीत आहे. उपायाने शत्रूला कसा मारायचं तो शिकलेला असेल म्हणून हिरण्यकशिपूने विचार केला. त्यावेळी प्रल्हाद सांगतो, मनुष्य लिखाण शिकल्याने सुशिक्षित नाही, वाचायला शिकल्याने सुशिक्षित होत नाही, थोडा वेदशास्त्र शिकल्याने तरी सुद्धा सुशिक्षित होत नाही. तो सुशिक्षित होतो तो भगवंताच्या विषयी जेव्हा तो भक्ती करतो त्यावेळी, भक्ती करतो त्यावेळी. आणि ती सुद्धा भक्ती वडील श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता भक्तिः क्रियते नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतमुत्तमम. श्रेष्ठ शिक्षण आणि सुशिक्षित त्याला म्हटलं पाहिजे जो 9 विधाची भक्ती करतो, तोच सुशिक्षित. पहिली भक्ती आहे श्रवणम. वारंवार वारंवार जिथे जिथे प्रवचनाचा संदर्भ येतो ऐकत असला पाहिजे, ऐकत असला पाहिजे, कळो न कळो. तो आमच्या बुद्धीमध्ये, ब्रेनमध्ये, कम्प्युटरमध्ये तिकडे रेकॉर्ड होत जातो. जेव्हा आम्ही स्वतः अध्ययन करतो तो सर्व रेकॉर्ड असलेला आठवणीत येतो. म्हणून रोज सतत श्रवण केला पाहिजे. त्याला श्रवणभक्ती म्हणतात. आणि कीर्तनम, श्रवण केल्यानंतर जो आनंद होतो तो त्यावेळी दुसऱ्यांच्या समोर सांगितला पाहिजे. मी शिकलेला, मला आनंद झाला आहे, तुला सुद्धा सांगतो बघ. म्हणून आपल्या मित्रांच्या पुढे आणि आस्तिकांच्या पुढे प्रवचन. कीर्तनम, भगवंताचे महिमा कीर्तन, संगीत रूपाने, प्रवचन रूपाने आणि दुसरं त्या पाठ रूपाने हे सतत कीर्तन केलं पाहिजे. हे कीर्तन भक्ती आहे. स्मरणम, खाली बसला आहे, कुठेतरी ट्रेनमध्ये बसून जात आहे, तो रामायणात काय काय आलं, भागवतात कोणत्या स्कंदात कोणती कथा आहे, त्याचं रहस्य काय आहे,
त्याच्या वारंवार श्रवण केलेले आणि प्रवचन केलेले वारंवार आपल्या स्मृतीत आणणं हा स्मरणभक्तीत. स्मरणं कीर्तनं विष्णू, श्रवणं कीर्तनं विष्णू, स्मरणं पादसेवनं. पाद म्हणजे ज्ञानी. म्हणूनच मी श्री सत्यात्मते श्रीपादांना नमस्कार. पाद म्हणजे ज्ञानी व्यक्ती, त्यांची सेवा केली पाहिजे. जेव्हापर्यंत आम्ही सेवा करत नाही, गुरुविना ज्ञान केव्हाही प्राप्त होणार नाही. गुरु सेवा जो जितका करतो त्याच्या जीवनात त्याला तितकं सुख भेटतं. म्हणून गुरुसेवा केली पाहिजे. म्हणून ही चौथी भक्ती, चौथी पायरी आहे अर्चनम. आणि त्यानंतर देवपूजा कशी काय करायची. देवपूजा करीत असताना अत्यंत एकाग्रतेने केलं पाहिजे. निशुषि ईद गणपते गणेश त्वामाहुर विप्रातमं कवीनां नरते त्वत्क्रियते किंचन आरे मागमं चित्रमर्चा. गणपतीम आवाहयामी. गणपती आले म्हणून समजायचं. गणपती माझ्या प्रार्थने आलून बसलेले आहेत, त्यानंतर कुठेही लक्ष नाही. गणपते नमः. आसनं समर्पयामी. गणपती आसनावर बसा. मी दिलेल्या आसनावर गणपती बसले. हां, मी बसलो बघ, पुढे माझी पूजा कर. गणपती मला सांगत आहे, असा अनुभव आला पाहिजे. आणि पाद्यम समर्पयामी. गणपतीने त्याला दोन्ही पाय पुढे केले, पाणी घालत आहे. हां, चांगला बस, आता पोसून घे माझा पाय. गणपती मला सांगत आहे, हा अनुभव आला पाहिजे. अर्घ्यम समर्पयामी. दे, हात पुढे केले बघ, अर्घ्य घाल. अर्घ्यम समर्पयामी. तहान लागले, पाणी दे. आचमनीयम समर्पयामी. हां, थंड पाणी चांगलं आहे, ठीक आहे. नाही, पुढे मधुपर्कम समर्पयामी. बाहेरून आलात आपण म्हणून दहीमध्ये साखर घालून, नाहीतर मधू डायरेक्ट, नाहीतर गोड पाणी, हे त्यांना दिलं पाहिजे. मधुपर्कम समर्पयामी. आता परत पाणी दे रे मला. आचमनीयम समर्पयामी. आपल्याला आंघोळ घालायचं, ठीक आहे, चल आलो, बसलो मी आंघोळाच्या हात बसला. बस आंघोळ करावं. पूजा संपेपर्यंत देव माझ्याशी संवाद करत आहे. हे पूर्ण वेळी त्याच्याकडे लक्ष असेल तर आपण येतो, नाहीतर इकडे कोणाची वार्ता करून अर्घ्यम समर्पयामी, अक्षताम समर्पयामी. तिकडे देव येत नाही, तिथे राक्षस येतो. गणपती निघून जातो, तिकडे राक्षस येतो. पूजा झाल्यानंतर अर्चना. इतका आनंद झाला पाहिजे की एका एअर कंडिशन शोरूममध्ये जाऊन तिकडे 1 किलो सोनं आणल्यानंतर किती आनंद होतो, तितका आनंद पूजा झाल्यानंतर आम्हाला तितका आनंद झाला पाहिजे. त्याला अर्चना म्हणतात. वंदनम. वंदन म्हणजे स्वावधिक उत्कृष्टत्व प्रकारक ज्ञानानुकूल व्यापार. देव, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमच्यापुढे मी अत्यंत कनिष्ठ आहे, तुमच्या चरणी मी आलेला आहे. केव्हाही कोणत्याही परिस्थितीत कुठेही केव्हा कधीही आपल्याला मी विसरणार नाही. आणि तुम्ही जे सांगाल मी करतो. देवाज्ञा, आज्ञा करा, मी पालन करतो. म्हणून आज्ञा पालन करण्याची जी भावना आहे त्याला वंदन असे म्हणतात. दास्यम. आस. भगवंत माझ्यावर कृपा करीत सर्वत्र आहे. माझ्या पुढे माधवाच्या अंतर्गत नरसिंह मला दिसत आहे, ध्रुवाच्या अंतर्गत नारायण मला दिसत आहे, वरण्याच्या अंतर्गत श्रीकृष्ण मला दिसत आहे, वरदाच्या अंतर्गत
वासुदेव मला दिसत आहे, आजूला बाजूला वरती कुठेही बघितलं तर भगवंताला दिसतो. त्याला दास्य म्हणतात, त्याला दास्य भक्ती म्हणतात. सख्यम, देव माझा सखा आहे, मला वाईट मार्गात घेऊन जात नाही. जो मला वाईट मार्गातून दूर करतो, पापान निवारयते, जो मला हितकर मार्गात प्रेरित करतो, पापान निवारयते योजयते हिताय, आणि दोषान निगुहते, माझे चूक झाली असलं तर विसरून जा रे, सर्व करीत असतात, पुढे चल. नाही तर रॉमर, तू त्या दिवशी असं केलं होतं ना, असं केलं होतं ना, तर सांगणारच मित्र नाही. मित्राचा दोष तो लपवतो आणि त्याला सांगतो चल विसरून जा, आता पुढे तुझ्याकडून होणार, चला पुढे चल. त्याच्यामध्ये गुण असेल तर बघ, तुला बाहेर चांगला येतो ना, तरुण चांगला कर, लिहायला चांगलं सुंदर अक्षराने चांगलं लिहत जा. आता त्याच्याकडे असलेल्या गुणाची अभिवृद्धी जो करतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला सोडत नाही, असा व्यक्तीला मित्र म्हणतात. असा मित्र आम्हाला जन्मापासून आमच्या जोडी आहे, अविज्ञात सख भगवंत. म्हणून भगवंता प्रत्येक क्रियामध्ये भगवंताची साहित्याचा भगवंत सहित आहे माझा जोडी, ही जी भावना आहे त्याला सखा भक्ती म्हणतात. आत्मनिवेदनम, वडील नाहम करता हरि करता, आम्ही कोणी स्वतंत्र करता नाही, भगवंत आपणच स्वतंत्र करता आहात. तुम्ही जे कराल मी करतो, मी जे तत्पूजा कर्मसाधन, मी जी आपली पूजा करतो तो माझे कर्तव्य कर्म करीत तुम्हाला समर्पण करतो, आपल्याला मी आपला वश केलेला. ही नवविध भक्ती जो व्यक्ती करतो तोच सुशिक्षित ज्ञानी म्हटला जातो. ह्याच्या प्रत्येक शब्दाला हिरण्यकशिपूला राग वाढत होता. प्रत्येक शब्द त्याच्या छातीवर गुद्दा मारण्यासारखा त्याला वाटत होता. जेव्हा त्याचं बोलणं संपलं, उचलला, फेकून दिला. सांगितलं नाही, दैत्य कुलासाठी तू कॅन्सर आहे, तुला मारल्याशिवाय आमचा दैत्यकुल सुरक्षित राहणार नाही. हिरण्यकशिपूने खड्ग काढला. सर्व विचार करत होते की आत्ता गेला प्रल्हाद, त्याने त्याच्या मानेवरती खड्ग काढ जोराने मारला, ठण म्हणून आवाज आला, त्याचा खड्ग तुटला, प्रल्हादाला काही झालं नाही. सरक्षिता रक्षती होई गर्भे, जो गर्भात संरक्षण करतो, स्वतःचं स्मरण करणाऱ्यांना तो निश्चित रूपाने त्याचं संरक्षण तो करतो. हिरण्यकशिपूला गदा घेऊन मारलं, गदा तुटली, अजून राग आला. तेव्हा सेनापती सैनिकांना सांगितलं, कशाला तुम्ही त्रास घेता, आम्ही याला मारतो. पर्वतावरून खाली टाकलं, त्याला विष दिला गेला, अग्नीत बसवला गेला, सर्पाचा दंश करून घेतला, सर्व केलं. हातीचा पायाचा तो तुडवलं, पण मेला नाही. जसा जसा हिरण्यकशिपूला वार्ता येत होता की आम्ही केला तरी सुद्धा मेला नाही, त्याला अजून राग येत होता. एक दिवशी तो जिथे आपल्या महलात असा हात जोडून भगवंताला बघून फिरत होता, हे प्रल्हाद, पुढे नमस्कार, काय आज्ञा? आज्ञा गिज्ञा नाही, जो मरत नाही ना, तू माझा देश का द्वेष करतो ना, तो माझा नाव घेतलं तर जग थरथरतो, माहीत आहे? तुझ्या पाठीमागे कोण आहे? कोणाच्या आधाराने तू माझा विरोध तू करीत आहे सांग? तुझ्या मागे असलेला बली कोण आहे? प्रल्हाद सांगतो, वडील, नमे भवतश्च राजन, फक्त मला तो शक्ती देत नाही, तुम्हाला स्व जी शक्ती आहे ती त्यांनीच दिला आहे. तो आहे विष्णू, सर्वांना शक्ती देणारा विष्णू आहे, सर्वांना शक्ती देणारा तो नारायण आहे.
न केवलम मे भवतश्च राजन सवै बलाम बलिनाम बल बलह बलिनाम च अपरेशाम. सर्वांना बलशक्ती देणारा तोच आहे. कोण देतो? विष्णू नारायण. विष्णू विष्णू म्हणतो. कुठे येतो? माझ्या राज्यातलं सर्व मंदिर मी तोडून नष्ट करून घेतला आहे आणि ब्राह्मणामध्ये तो असतो म्हणून सर्व ब्राह्मणांना मारून टाकलाय मी. सर्व तुळशी झाड रोपे काढून टाकलंय. सर्व गायींना मी मारून टाकलाय. विष्णूला राहायला जागा नाही. सई सर्वत्र, तो सगळ्याकडे आहे. यदि स सर्वत्र, सगळ्याकडे तो असेल तर कस्मा स्तंभे न दृश्यते. हा खांब्यामध्ये कशाला दिसत? खंबा आहे याच्यामध्ये मला दिसत नाही. कशाला? मला दिसत आहे. हिरण्यकशिपूला वाटला की हा सर्व मंदिर नष्ट केलं म्हणून माझ्या घरी या खंबात येऊन म्हणून इथे लपलेला असेल म्हणून त्याने आपली गदा घातली आणि त्या खंबेचा जोराने मारला. सत्यम विधातुम निजभृत्य पाठितुम व्याप्तिंच सर्वेष्वखिलेषु दर्शयन् अदृश्यतात्यद्भुतरूपमुद्वहन् स्तंभे सभायां न मृगम न मानुषम. त्यावेळी जेव्हा त्याने गदा खांब्यावर मारला त्यावेळी अद्भुत खट खडल असा शब्द ऐकू आला. जगाचे सगळे धावून आले. बघतात त्या स्तंभातून एक अद्भुत व्यक्ती, अर्धा पुरुष मनुष्य कटीपर्यंत, त्यानंतर सिंहाच्या सारखा संपूर्ण शरीर, मोठे मोठे दात, लाल डोळे आणि 16 बाहू, 16 हात, विविध आयुध, त्याने युक्त नरसिंह सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. आपला भक्त प्रल्हादाने सांगितलं होतं देव सर्वकडे सर्वत्र आहेत. ती बातमी सत्य करण्यासाठी भक्तांच्यावर किती अनुग्रह करतो नरसिंह. अथवा सत्यम विधातुम निजभृत्य पाठितम. निजभृत्य ब्रह्माने सांगितलं होता की तुला पुरुषांच्याकडून माणसांच्याकडून नाही, पशुकडून नाही, देवताकडून मरण नाही. इथे अर्धा पशु अर्धा पुरुष. आणि त्याने सांगितलं होतं दिवसा मला मरण नको आणि रात्री मला मरण नको. बरोबर सूर्यास्ताचा वेळ, संधिकाल, तो दिवससुद्धा नाही रात्री नाही. आणि खाली नको वरती नको, तो तिकडच्या खंबावर, घराचा आत नको बाहेर नको, तो घराचा ओलांड्यावरती बसला नरसिंह. त्याला हिरण्यकशिपूला पकडला, उचलून ओलांड्यावर बसला. घराचा आत नाही बाहेर नाही. आणि कोणत्याही आयुधाने मला मरण नको सांगितलं होता. आपल्या मांडीत त्याला झोपवला आणि आपल्या नखाने त्याचं पोट फाडून टाकलं. सजीव वस्तूपासून मरण नको, निर्जीव वस्तूपासून मरण नको सांगितलं होता. नख सजीव नाही, निर्जीव नाही. निर्जीव कशाला नाही? वाढतात म्हणून निर्जीव नाही. सजीव कशाला नाही? कापल्यानंतर रक्त येत नाही, त्यांना संवेदना नाही. असं नखातून काढला. त्यावेळी उंच रक्ताचे असंच उडलं, रक्त उडला आणि त्याचे सर्व केस त्या रक्ताने माखले गेले. म्हणून त्रिविक्रम पंडिताचार्य वर्णन करतात, उदय रवी सहस्र द्योतितम वृक्षवीक्षम प्रलय जलदिनादम कल्पकृद्वन्यवक्त्रम सुरपति रिपुवक्षच्छेद रक्तोक्षितांगम प्रणत भयहरंतम नारसिंहम नमामि. त्याच्या संपूर्ण डोक्यावर ते केस रक्ताने माखलेले होते. लाल केलेले तांबड्यासारखे त्याचे डोळे आणि त्याचे बाहेर आलेले जीभ, त्याचे मोठे मोठे दात आणि त्याचे नख, आणि गर्जना करीत होता हो हो हो.
त्या नरसिंहाला क्रोध बघून सर्व देवता आले. असा नरसिंहाचा अवतार आणि सिंहनाथ प्रलय कालामध्ये देव करीत असतो. म्हणून ब्रह्माने आपली डायरी काढून बघितली, इतक्या लवकर माझे 100 वर्ष कसे झाले. आता 51 वर्षा चालू होता, त्यावेळी अजून 16 वर्ष चालू होता. इतक्या लवकर 100 वर्ष कसे झाले. सगळे देवता आले, देवता प्रार्थना करीत होते. सिद्ध साध्य नाग किन्नर सर्व त्यांचे स्तोत्र केल्यानंतर सुद्धा त्याचा राग कमी झाला नाही. त्यावेळी काही देवता लक्ष्मीकडे गेले, लक्ष्मी तुझ्या नवऱ्याचा राग कमी कर. माझा नवरा कुठे रागवतो बघ, सिंहासारखा सिंहनाद करीत आहे, लाल लाल डोळे. ते माझा नवरा नसेल, मी येत नाही. तर मुद्दाम त्याने नको म्हटलं. सानो पेयाय शंकेत, मुद्दाम त्याला माहीत असून सुद्धा ती आली नाही. माझा नवरा रागीट नाही आहे. त्यावेळी ब्रह्म प्रल्हादाला सांगतात, प्रल्हाद तुझ्यासाठी हे अवतार आहे, तुझी स्तुतीने ते शांत होणार आहेत. जा त्यांची स्तुती कर. प्रल्हाद त्यांच्याजवळ गेला. 53 श्लोकामध्ये भागवताच्या 7म स्कंदात प्रल्हादाची स्तुती आहे. अद्भुत आहे. एक एक श्लोकावरती एक एक दिवस प्रवचन देऊ शकते, तिचा अर्थ परिपूर्ण आहे. प्रल्हाद सांगतो, ब्रह्मादय सुरगणाः पशवोत सिद्धाः सत्वानुसिंधमतयो भव वचसां प्रवाहैः. भगवान आपला क्रोध शांत करतो म्हणून मी आला नाही. ब्रह्मादि देवता अनेक ऋषी मुनी वेदमंत्राने सतत वेदमंत्राने आपली स्तुती केली. मी एक दैत्य बालक, मला काय येतो, मला काही येत नाही. स्तुती करून तुमचा क्रोध मी कशाला शांत करू. नरसिंहाने विचारलं, तर आला कशाला. मला माहीत आहे तुम्ही वडील आहात आणि माझे बोलणे लहान मुलासारखं उलटा सुलटा काही तर मी तोतल बोलतो. पण वडील आपल्या अस्पष्ट शब्द वाच्य करण्याला मुलाला प्रेमाने बसवितात, त्यांचा क्रोध शांत होतो. म्हणून माझ्यासारखा हा मुलाचा अस्पष्ट वाणी ऐकून तुम्ही संतुष्ट व्हाल, तुम्ही शांत व्हाल म्हणून तुमच्याकडे आलेला. अरे प्रल्हादा, माझे हे दांत, माझे हे नख, माझे हे रूप बघून तुला भीती वाटली नाही का रे. प्रल्हाद सांगतो, मी कशाला भीती बाळगू. कोई वडिलांच्या समोर भीती बाळगतो का. किंवा का तो वडील खेळत असताना सिंहासारखं हा हो करतात, त्यावेळी मुले घाबरतात नाही, ताळी वाजता होतात. माझं वडिलांनी सिंहासारखं हे केला, बाघासारखा काल्या म्हणून. म्हणून मला तुमच्या ह्या कोणत्याही उग्र दंष्ट्रात हे तुमचे डोळे आणि हे दात कोणाकडून मला भय नाही. प्रल्हाद तुझ्याला भयच नाही का रे. मला भय आहे. काय आहे. संसारात पडून जेव्हा तुम्हाला विसरेन असं भय आहे, त्याला विसरला तर सर्व गेले. ठीक आहे रे, तू खरं म्हणजे माझ्यावर रागवला पाहिजे होता. तुझ्या वडिलांचं मी हत्या केलीत, जो वडिलांचं हत्या करतो त्याच्याचे तू प्रेमाने बोलतोस. तुला राग आले पाहिजे होते ना, तो रागाने ते केला पाहिजे होता. कशाला राग आला नाही. ते सांगतात आपण फार चांगला काम केला. मोदेत साधुरपी वृश्चिक सर्प हत्या. माझा वडील दुष्ट होते, जितके दिवस ते राहत होते तितक्या दिवस अजून पाप करत होते, लोकांना त्रास देणार होते. म्हणून त्यांचा वध केला, लोकांचा उपकार आपण केला आणि माझा वडिलाकडून अजून जास्त पाप होऊ नये म्हणून त्यांना मुक्ती दिली. असे अनेक वार्तालाप आहे. नरसिंहाचा क्रोध शांत झाला. प्रल्हादाला जवळ बोलवले, प्रल्हादाच्या डोक्यावर हात ठेवले. प्रल्हाद वर माग. प्रल्हाद असं सांगतो, भगवान आपलं नाटक सुरू झाला. अरे मी कुठे नाटक करत आहे रे.
इतक्या गर्भापासून तुमचे उपासना मी करीत आहे. आता 7 वर्ष एक दिवससुद्धा तुमची उपासना सोडली नाही. त्यावेळी तुम्ही मला विचारता वर माग. वर म्हणजे काय? श्रेष्ठ वस्तू माग. तुमच्याहून श्रेष्ठ वस्तू कोणत्या सांगा मला. दुसरे मूर्ख लोक काय सांगतात? वर माग म्हणजे मला चांगलं घर पाहिजे, चांगली बायको पाहिजे, चांगला नवरा पाहिजे, चांगले मुले पाहिजे. काय देवाहून श्रेष्ठ आहेत काय ते? वर म्हणजे श्रेष्ठ वस्तू माग. आणि देवाच्या पुढे वर म्हणजे देवच. मला दुसरे कोणी नको, तुम्हीच पाहिजे मला. मी हा सांसारिक वस्तू मागून हाचा मूर्खपणा मी करत नाही. मला वर नको आहे. तुम्ही स्वामी, मी सेवक. सेवा करणं मला माहीत आहे आणि स्वामीला माहीत आहे की मग काय त्याला काय दिलं पाहिजे. मी कशाला मागू? सेवकाला काय दिलं पाहिजे स्वामीला माहीत असतो. शिष्यांना काय पाहिजे गुरुजींना माहीत असतो. मुलांना काय पाहिजे आईवडिलांना माहीत असतो. मागण्याची जरूरत नाही. मी मागत नाही. नरसिंहाने सांगितलं माझी आज्ञा आहे 2 वर माग. मी आपला सर्वोत्तम आहे, मला देऊन टाकला तो. अजून 2 वर माग. त्यावेळी प्रल्हाद सांगतात एक पहिला वराने आपण माझा वडिलांना सद्गती द्या. नरसिंह विचारतात तुझ्या वडिलांना सद्गती आणि तू मागत आहे? ज्याने तुला सर्व विधाने मारायचा प्रयत्न केला, सर्व विधाने तुला नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला, त्या वडिलांच्या सद्गतीसाठी तू वर मागत आहेस? प्रल्हाद सांगतो ते कसे काय होते मला माहीत नाही. माहीत असून सुद्धा मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याला शिक्षा देणारे तुम्ही आहात. पण मला हा देह त्याने दिला ज्या देहाने आपली उपासना मी करू शकलो. म्हणून त्यांना उद्धार करा. तिला पितृभक्ती म्हणतात. नाहीतर वडिलांनी सांगितलं आज सिनेमाला जाऊ नको, झगडायचं. तुमच्या घरी मी राहत नाही, मी वेगळं राहतो. केव्हाही आई वडिलांना उत्तर द्यायचं नाही. नो आर्ग्युमेंट. कशाला? त्याने देह दिला म्हणून हे सर्व विद्या गिद्या सर्व मला येत आहे. आई वडिलांचा जो आर्ग्युमेंट करतो देवाचा अनुग्रह होत नाही. केव्हाही आर्ग्युमेंट नाही. वडिलांनी सांगितलं, आईने सांगितलं जा विहिरीत उडी मार, मारलं पाहिजे. संरक्षण करणारा देव आहे. आज पुरा दिवस झोपू नको, ठीक आहे. अशी आज्ञा पालन केले पाहिजे आईवडिलांचं. बस ठीक आहे, दिला सद्गतीत दिला. त्याच्यामध्ये असलेला दुष्ट व्यक्ती अनंत म्हटला जातो, त्याच्यामध्ये असलेला जय वैकुंठाला येतो. सद्गती दिली. अजून एक वरमाग. भगवान मला काय नको. वदमे तव दास्य योगम. मला दास करून घ्या, माझ्याकडून सेवा का. कोणती सेवा मी केली पाहिजे ते मला द्या. ब्रह्माने बघितलं की देव आता चांगला मूडमध्ये आहे. मी सुद्धा वर मागतो म्हणून ब्रह्म पुढे आले. नरसिंह मला सुद्धा वर पाहिजे. काय वर रे? अरे तू कसा त्याला वर दिला होता रे हिरण्यकशिपूला? पुरुष नको, पशु नको, देव नको, ते नको, हे नको, म्हणून मला हे जोकरसारखं रूप घेऊन यावं लागलं मला. अर्धा पुरुष अर्धा पशु. ब्रह्म सांगतात मी काय करू? माझ्या तोंडात राहून तुम्हीच त्याला तथास्तु म्हटलंय. मी कुठे म्हटलं? मी स्वतंत्र आहे. हां ठीक आहे, वर माग. जो व्यक्ती आर्थिक संकट, मानसिक संकट, बौद्धिक संकट, ज्वराचा संकट, अपमृत्यूचा संकट, कोणत्याही संकट असेल तरी सुद्धा नरसिंह 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 असे तुमचं नाव जे घेईल, अपमृत्यूपासून त्याला तुम्ही संरक्षण करा. नरसिंहाचं नाम घेणाऱ्याचे सगळे संकट दूर करण्याची जबाबदारी आपली आहे.
ब्रह्माने हे वर मागून घेतलं. नरसिंहाने तथास्तु सांगितलं आणि त्यानंतर आपली आज्ञा देऊन प्रल्हादाला राज्यात बसवून नरसिंह तिथे निघून गेले आणि सांगितलं, तुझ्याजवळ मी सर्वथा आहे. अजूनसुद्धा हरिवर्ष म्हणून खंड आहे. हरिवर्ष खंडात नरसिंह तिथे प्रल्हाद त्यांची सेवा करत आहे. म्हणून नरसिंह जयंतीच्या दिवशी आम्ही नरसिंहाची कथा ऐकली, नरसिंहाचे विशिष्ट रूपाचे विशिष्ट संदर्भ ऐकले. आमचे सगळे संकट दूर होणार आणि नवविध भक्ती आम्हाला प्राप्त होईल. म्हणून तीच वर मागत आम्ही आज नरसिंहाची षोडशोपचार पूजा करून त्याचा अनुग्रह प्राप्त करू. आता माझी श्रीमती नरसिंहाच्या वरती कन्नड भाषेत प्रवचन देणार आहेत. उठून जाऊ नका, बसा. श्रीकृष्णार्पणमस्तु.